जय गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. जीवनाचं कल्याण गुरुचरणाच्या समर्पणात आहे, ही जाणीव, हे ज्ञान आपल्याला झाले आहे. म्हणून आपण या ब्रह्ममुहूर्तावर गुरुपूजन, गुरुदर्शन आणि गुरुवाक्य श्रवण करून आपलं जीवन कृतार्थ करून घेत आहोत. आपल्याला मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. सर्वांनी सुख आसनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून तळहात आकाशाकडे करायचे आहेत. पहिलं बोट अंगठ्याला लावायचं आहे. चिन्मुद्रा धारण करून डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण या ज्ञान पहाटेमध्ये उठलेले आहोत, शुचिर्भूत झालेले आहोत. शिवपाठाने वाणी पवित्र झालेली आहे. स्नान इष्टलिंग पूजनाने देह पवित्र झालेला आहे. गुरुमंत्राच्या जपानं मन पवित्र झालेलं आहे. असं काया वाचा मन त्रिकर्ण शुद्ध करून आम्ही वीर मठ राजूर येथे परमपूज्य आप्पाच्या दर्शनासाठी या ज्ञान पहाटेमध्ये, गुरु पहाटेमध्ये आलेलो आहोत. आम्ही वीर मठ राजूर येथे प्रवेश केलेला आहे. मठामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला अगाध शांतीचा, परम प्रसन्नतेचा, परम आनंदाचा अनुभव येत आहे. ज्या भूमीवर गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजीचं वास्तव्य झालं, त्या वास्तव्यानं पुनीत झाली. राष्ट्रसंत परमपूज्य अप्पाच्या पदस्पर्शानं पावन झाली. अशी ती भूमी आमचं सर्व दुःख दूर करत आहे आणि परम शांती प्रदान करत आहे. आम्ही मठामध्ये आलेलो आहोत. मठातील नळाची तुट्टी चालू करून स्वच्छ हात पाय तोंड धुतलेलं आहे आणि तिथं विभूती ठेवलेली आहे. ती विभूती 3 बोटाला लावून इष्टलिंगाला शिवाय नमः म्हणून अर्पण करून कपाळावर लावलेली आहे. विभूतीच्या बाजूला परमपूज्य गुरु माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाला आम्ही नतमस्तक झालेलो आहोत. मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे, जे अखंड गुरु सेवेनं पावन झालेलं आहे. अशा बिल्ववृक्षाला नमस्कार करून गुरुपूजनासाठी आम्ही 5 बिल्वदळ तोडत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. प्रत्येक बिल्वदळ तोडताना शिवाय नमः म्हणत आम्ही बिल्वदळ तोडलेले आहेत. आता आम्ही दुसऱ्या मजल्यावर परमपूज्य अप्पा जेथे बसतात, तेथे आम्ही आलेलो आहोत. तेथे आम्हाला अप्पा
त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. अप्पानी कपाळावर पवित्र त्रिपुंड भस्म लावलेला आहे, कुमकुम लावलेला आहे, पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी शुभ्र धोती परिधान केलेली आहे. गुरु माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शोभत आहेत. अप्पानी गळ्यामध्ये हिरवं सोवळं टाकलेलं आहे. असं ते सगुण सुंदर रूप पाहून आमचा आनंदाला सीमा राहिली नाही. गुरु माऊलीचं ते रूप, डोळे भरी तुझे रूप मी पाहीन, तैशीची राहीन सर्व काळ, ते रूप डोळ्यामध्ये साठवलेलं आहे. आम्हालाही पाहून गुरु माऊलीला आनंद झालेला आहे. स्मित हास्य करत माऊली आमचं स्वागत करत आहेत. आम्ही अप्पासाठी सुगंधित फुलाच्या माळा तयार केलेल्या आहेत. प्रत्येक फूल ओताना शिवाय नमः, शिवाय नमः. शिवाय म्हणजे शिवा, नमः म्हणजे माझं नाही, सर्व काही तुझंच. फूल ओवणारा, हार ओवणारा चैतन्य शिवा तूच आहेस. फूल बिल्वपत्र तूच आहेस. आणि ज्यांच्यासाठी आम्ही माळ करतोय ते गुरु माऊलीच्या रूपात परमेश्वरा तूच आहेस. या भावानं त्या माळा ओवलेल्या आहेत. आणि आम्ही परमपूज्य आप्पाच्या मनगटावर, दंडावर त्या सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. गळ्यामध्ये पुष्पहार घालत आहोत आणि तोच हार आशीर्वाद रूपानं आप्पा आमच्या गळ्यात घालत आहेत. आम्ही गुरु माऊलीच्या चरणाचं पूजन करण्यासाठी आप्पाच्या चरणाजवळ बसलेले आहोत. आमचा डावा तळहात आप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. खाली ताट ठेवलेला आहे अभिषेकाचा जलासाठी. आणि उजव्या बाजूला पवित्र जलकुंभ भरलेला आहे. त्या जलकुंभावर उजवा हात ठेवून शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून ते जल अभिमंत्रित केलेलं आहे. त्या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे, या पंचाक्षरी मंत्रामध्ये, या शिवाय नमा नामामध्ये, की ते विश्वाचं बीज आहे, ते शिव तत्व आहे. आम्ही ज्याही वस्तूला शिवाय नमा म्हणून स्पर्श करू ती वस्तू पावन होते. पण तितकी शुद्धी आमच्या वाणीमध्ये असली पाहिजे. त्या पवित्र जलानं आम्ही गुरु माऊलीच्या चरणाचा अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. त्या अभिषेक केल्यानंतर गुरुचरणीचं तीर्थ आम्ही घेत आहोत. गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादुदकाय नमः. सर्व मंगल मांगल्य सर्व पावनम सर्व सिद्धिकर पुसा शंभू पादांबुधारणम. त्या गुरुचरणीच्या तीर्थानं आमच्या शरीरातील समूळ आजार नष्ट झालेले आहेत, मुळासकट निघून गेलेले आहेत. आमचं शरीर निरोगी कंचन काया, वज्र काया झालेलं आहे. शिवपूजेचं साधन झालेलं आहे. आमचं मन शुद्ध झालेलं आहे. बुद्धी निर्मळ झालेली आहे. वाणी पवित्र झालेली आहे. अहंकार त्या ज्ञान तीर्थात डुबून गेलेला आहे. आता आम्ही आप्पाचे चरण स्वच्छ पांढऱ्या धुतलेल्या उपरण्याने हळूवार अलगद पुसून घेत आहोत आणि विभूती आप्पाच्या चरणाला लावत आहोत. शिवाय नमः,
शिवाय नमः. दोन्ही चरणाला विभूती लावलेली आहे आणि अंगठ्याला हळदी कुंकुम लावून पूजा करत आहोत आणि बिल्वदळ अप्पाच्या चरणी समर्पित करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. हे बिल्वदळ अर्पण करून अप्पाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे. आमचं मस्तक अप्पाच्या दोन्ही अंगठ्यावर टेकलेलं आहे आणि अप्पाची दिव्य ज्ञान प्रभा, ती ज्ञानधारा त्या अंगुष्टातून आमच्या आज्ञाचक्रात प्रवाहित होत आहे. जसं सूर्य निघाल्याबरोबर विश्वातील कणा कोपऱ्यातील अंधकार नष्ट होऊन सर्व विश्व प्रकाशमान होतं, तसं ती ज्ञानधारा आमच्या आज्ञाचक्रातून या देहात प्रविष्ट झाल्यानंतर आमच्या देहातील कोपरा ना कोपरा त्या ज्ञान प्रकाशानं प्रकाशित झालेला आहे. या देहातील समस्त अंधार, अज्ञानाचा अंधार नाहीसा झालेला आहे आणि आम्ही प्रकाशमय झालेलो आहोत. आम्ही अप्पाच्या चरणाजवळ हात जोडून बसलेले आहोत आणि विनंती करत आहोत, अप्पा तुम्ही आमचं कल्याण करा. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. शरण आले त्याचे राहू नये ती दोष, पातकाचे लेश अंगीकारी. आमच्याकडं भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, पण आम्ही तुम्हाला सर्वस्वी शरण आलेलो आहोत. आमच्यावर कृपा करा. त्यावेळी परम दयाळू गुरु माऊलींनी आमची विनंती स्वीकारलेली आहे आणि ते शिवयोगाचं रहस्य, शिवयोग शास्त्र आम्हाला सांगत आहेत. आपण सर्वजण मनाचे कान करून हा पावन ग्रंथ श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र हा ग्रंथ श्रवण करत आहात. आपण परशिव परब्रह्माचं स्वरूप पाहत आहोत. सच्चित सुखाकार अलक्षण पदास्पदम निर्विकल्पम निराकारम निरस्तशेष विप्लवम. ही कथा आमची स्वतःची आहे. आमचा आत्मा शिव स्वरूप आहे. या देह हृदय रूपी कैलासावर बसलेल्या भगवान शिवाची कथा आहे, जो आत्मरूपानं सदैव विराजमान आहे. नव्हे तो आत्मा स्वतः आम्ही आहोत. पण अज्ञानानं आम्ही स्वतःला देह समजू लागलो, स्वतःला जीव समजू लागलो आणि सुखी दुःखी जन्मणारा मरणारा भाऊ लागलो. पण संत कृपा, गुरु कृपा आमच्यावर झालेली आहे आणि त्या गुरु कृपेनं अज्ञान दूर होऊन गुरु महाराजांना आम्हाला सांगितलेलं आहे, अस्ति तू आहेस, सत तू त्रिकाल अबाधित आहेस, चित तू या देहाला जाणणारा आहेस, मनाला जाणणारा आहेस, प्राणाला जाणणारा आहेस, बुद्धीला जाणणारा आहेस, विश्वाला जाणणारा आहेस. तुझ्या चैतन्याच्या प्रकाशानं देह प्रकाशित होतो,
विश्व प्रकाशित होत, मन बुद्धी प्रकाशित होते, तू प्रकाश स्वरूप आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, हा बोध गुरु माऊलीनं दिला आणि आम्ही चैतन्य स्वरूप आहोत हे आम्हाला कळालं. आम्ही सुख स्वरूप आहोत. बाहेरल्या वस्तूमध्ये आमचं सुखाचं जसं सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि आपल्याला त्या घागरीमध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, तसं सुखाचं आपल्या स्वरूपाचं प्रतिबिंब बाहेरल्या वस्तूमध्ये पडतं आणि त्या वस्तूमध्ये क्षणिक सुख मिळतं. पण आम्ही सुखाचे सागर आहोत, आनंदाचे सागर आहोत, आम्ही सुख स्वरूप आहोत, आम्ही शब्दातीत आहोत, आम्ही रंग रूप आकार लक्षणातीत आहोत, आम्ही निर्विकल्प आहोत, निराकार आहोत आणि गुरु कृपेनं आमचं सर्व अज्ञान दूर होऊन आम्ही सच्चित आनंद स्वरूप झालेलो आहोत. पुढं तज्जला नीती आम्ही पाहिलं. तत् म्हणजे ते ब्रह्म आम्ही आहोत. ज म्हणजे ज्याच्यामध्ये विश्व उत्पन्न होतं ते ब्रह्म आम्ही आहोत, तो परशिव परब्रह्म आम्ही आहोत. ल म्हणजे ज्याच्यामध्ये विश्वाचा लय होतो ते शिव तत्व आम्ही आहोत. ज्याच्या आधारानं हे विश्व जिवंत आहे तो शिव आम्ही आहोत. हे आपण काल पाहिलेलं आहे. जसं तरंग फेस बुडबुड्याला पाण्याच्या आधाराची गरज असते, तसं या देहाला, या विश्वाला कार्य करण्यासाठी चैतन्य रूपी सागराची गरज असते, आधार असतो. हे विश्व म्हणजे चैतन्य सागरावरील तरंग बुडबुडे फेसा असे आहेत. तरंग बुडबुडे फेस यांना आधार काय? त्या सागराचा आधार आहे. तसं या चैतन्य सागराचा, आमच्या स्वरूप सागराचा आधार या पिंडाला आहे, या मनाला आहे, या बुद्धीला आहे, या प्राणाला आहे, या विश्वाला आहे, या सूर्याला आहे, या चंद्राला आहे. अनंत ब्रह्मांडाचा आधार आम्ही आहोत. हे आम्ही पाहिलं. तज्जला नीती हे कोणत्या उपनिषदातलं वाक्य आहे सांगता येईल आपल्याला? गुरु वाक्य धरा ध्यानी, अवघी सांडा वाचाळणी, सद्गुरूचे उपकार थोर, त्यांनी दाविले अपपर. तज्जला छांदोग्य उपनिषद, छांदोग्य उपनिषदातील तिसऱ्या अध्यायातील 14व्या वल्लीतील पहिलं प्रकरण आहे शांडिल्य विद्या. या प्रकरणामध्ये हे वाक्य आहे तज्जला नीती. आता पुढं उपनिषदकार म्हणतात तज्जलान इति शांत उपाशित. तज्जलान इति शांत उपाशित. उपनिषद केवळ व्याख्या सांगून थांबत नाही, तर ते पुढे म्हणते हे सर्व जग त्या शिव तत्वातून निर्माण झाले आहे, त्या शिव तत्वातच नांदत आहे आणि त्या शिव तत्वातच लय पावणार आहे. हे जाणून माणसानं शांत होऊन त्याची उपासना करावी. जेव्हा आपल्याला सद्गुरुनाथाच्या कृपेने जाणीव होते चराचर विश्वरूपान नटलेला परमात्मा परशिव ब्रह्म मीच आहे, तेव्हा आपल्याकडून
कुणावर क्रोध होईल का? कुणाचा द्वेष होईल का? सर्वात जर मीच आहे तर मी कुणाचा द्वेष करावं? दुसरा कुणीच नाही. रागे भरू कोणावरी, देव भरला चराचरी. माझे हृदय तोची असे, सर्वा ठाई तोची वसे. ही अनुभूती ज्या दिवशी आली त्या दिवशी गुरु कृपा झाली समजावी. सर्वामध्ये मीच आहे तर मला कुणाची भीती राहील का? राहील का? सर्वामध्ये मीच आहे, मला कुणाची भीती राहील का? आवाज येतोय? राहणार नाही. मला गर्दा करला तर का जय गुरुदेव. सर्वामध्ये मीच आहे तर मला कुणाचा राग द्वेषही राहणार नाही. सर्व शरीरे माझेच आहेत, मी कुणाचा द्वेष करू? सर्व शरीरे माझेच आहेत, मी कुणावर क्रोध करू? माझ्याशिवाय दुसरी व्यक्ती वस्तू नाही तर मी काय मिळवण्याची इच्छा करू? सर्व काही मीच आहे तर मला काय मिळवण्याची इच्छा राहील? असं ज्ञान, असं गुरुबोध झाल्यानंतर आम्ही काय होऊ? पूर्ण तृप्त होऊ. तज्जला नीती हा शब्द आपल्याला अद्वैत स्थितीची आठवण करून देतो. विश्वाचा करता, करविता आणि ज्याच्यात आपण राहतो आणि ज्याच्यात विलीन होणार आहोत ते तत्व एकच आहे. त्यामुळे बाह्य बदलांनी विचलित न होता त्या मूळ शांत स्वरूपाशी एक रूप होणे हा उपदेश. तज्जलानीती शांत उपासित. अरे सर्व करता करविता जर तो शिव आहे तर तुमच्या हातात काय आहे? तुम्ही म्हणतो माझा देह आहे, मग ताप तुम्हाला विचारून येते का मी ताप येत आहे? सर्दी तुम्हाला विचारून येते का? सर्दी तुम्हाला विचारून येते का? देह तुमचा आहे, घर तुमचं आहे म्हणतात त्यावेळेस तुमच्या घरी यायला परमिशन घ्यावं लागतं, दारावर वाजवावं लागतं की मी आत येऊ का? आणि तुम्ही या म्हटल्यानंतर त्या माणसाला मध्ये येता येतं. तर देह तुमचा आहे तर आजार येताना तुम्हाला विचारतात का मी ताप आली आहे येऊ का तुमच्या शरीरात? विचारते का? ताप तुम्हाला विचारते का? सर्दी तुम्हाला विचारते का? आजार येताना तुम्हाला विचारून येतात का? नाही. मग कसं माझ्या हातात आहे म्हणता? कसं माझं आहे म्हणता? तुमचं आहे तर तुम्हाला विचारलं पाहिजे त्या आजारानं देहामध्ये प्रवेश करताना. श्वास घ्यायचे, किती घ्यायचे, कुठं थांबायचं हे तुमच्या हातात आहे का? नाही. नाही. अन्न जेवल्यानंतर पचवण्यासाठी तुम्ही काही करता का? जेवल्यानंतर ते अन्न पाचन करण्यासाठी त्याचा सार भाग, आसार भाग बाजूला काढणं, त्या सार भागामध्ये सप्त धातूची निर्मिती करणं, यासाठी तुम्ही काही करता का? करता का? नाही. हृदयाचे, किडनीचे, ब्रेनचे फंक्शन सुरळीत ठेवण्यासाठी तुम्ही काही करता का? नाही. मग मी करतो असं म्हणता की नाही? म्हणता का? हा बोला. हो. तज्जलानीती
तज्जलानि इति शांतोपासित. हे उपनिषदातलं, छांदोग्य उपनिषदातलं, शांडिल्य विद्या प्रकरणातलं हे वाक्य सांगतं, अरे सर्व कर्ता शिव आहे आणि तुम्ही मी करता असं म्हणू नका. तो शिव शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मल आहे, पावन आहे, संकल्प विकल्प रहित आहे, सर्व इच्छा रहित आहे, कामना रहित आहे. तो आनंद स्वरूप आहे, तो शांत स्वरूप आहे. तुम्हीही शांत स्वरूप व्हा, तुम्हीही आनंद स्वरूप होऊन त्या आनंद स्वरूपाची, त्या शांत स्वरूपाची पूजा करा, उपासना करा. कारण तुमच्या हातात जोपर्यंत मी देह आहे आणि मी करतो असं म्हणतात, तोपर्यंत तुमच्या हातात काहीच नाही. मृत्यू तुम्हाला विचारतो का मी आलो आहे, चला मी येऊ का तुम्हाला न्यायला, विचारतो का मृत्यू? विचारतो का? नाही विचारत. विचारतो, विचारत नाही. तुमची यायची इच्छा नसली, माझे नाताचं तोंड बघायचंय, पंतूचं तोंड बघायचंय म्हणलं तरी तो ठेवत नाही. तुमच्या घरचे 25 माणसं जरी तुमच्या जवळ बसलेली असली आणि 100 डॉक्टरची टीम जरी बसलेली असली, तर तो मृत्यू तुमच्या माणसाला घेऊन जातो. तुम्ही काहीही करू शकत नाही. मग या सर्वांमध्ये सर्व या दुःखातून वाचायचं असेल तर उपाय सांगतात. तज्जलान इति शांत उपासित. तुम्ही देहाचा अभिमान सोडा, मी करतो म्हणणारा सोडा. हा देह त्या चैतन्याच्या सत्तेनं चालत आहे आणि ते चैतन्य मी आहे, हा देह मी नाही. हे मन त्या चैतन्याच्या सत्तेनं संकल्प विकल्प करत, पण संकल्प विकल्प करणार मन मी नाही. ही बुद्धी माझ्या प्रकाशानं प्रकाशित होते आणि हे खरं आणि हे खोटं हा निर्णय देते, पण ती बुद्धी मी नाही, ते प्राण मी नाही. या सर्वांना प्रकाशित करणारं चैतन्य शिव मी आहे. आणि जन्म या देहाचा झाला, मृत्यू या देहाचा होणार आहे. मी जन्म मृत्यूच्या पलीकडील चैतन्य स्वरूप आहे. या भावामध्ये आम्ही अखंड राहू. त्यावेळेस ही सर्व लीला माझी आहे. माझ्या आत्मशक्तीच्या रूपानं मीच पती झालो आहे, मीच पत्नी झालो आहे, मीच मुलं झालेलो आहे. आणि या विश्वरूपामध्ये कुणी सत्व गुणात असेल, कुणी रजो गुणात असेल, तमो गुणात असेल, या विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे. माझ्याशिवाय दुसरी वस्तू नाही. जसं सागरामध्ये तरंग येतो, बुडबुडा येतो, आणि त्या तरंग बुडबुड्याचं काय होतं हो? पुढं काय होतं सांगता येईल? सागरामध्ये बुडबुडे येतात, त्याचा लय त्याच्यातच होतो. सागरामध्ये तरंग बुडबुडे निर्माण होतात. कशापासून निर्माण होतात? कशापासून तरंग? सागराच्या पाण्यापासून. पाण्यापासून निर्माण होतात. सागरामध्ये पाणी असतं त्याच्यापासून निर्माण होतात. निर्माण होतात. आणि कशावर राहतात ते? कशावर तरंगतात? पाण्यावरच तरंगतात. आणि शेवटी कशात जातात? शेवटी सागरातच, पाण्यातच लय होतो त्याचा. तसं या चैतन्य सागरात, या चैतन्याच्या सत्तेनं अनंत देह निर्माण होतात. त्या अनंत देहाच्या रूपानं जसं सागरातलं पाणीच फेस बुडबुडे तरंग होत, तसं हा चैतन्य शिव आमचा आत्माच आपल्याच आधारावर चैतन्याच्या सागरावर अनंत देहरूपी बुडबुडे तरंग फेस लाटा या रूपानं सत्व रज तमात्मक विश्वरूपानं आकार घेतो. आकार घेऊन कशावर राहतो? हे अनंत देह कशावर राहतात? बोला.
हे अनंत देह कशावर राहतात? चैतन्य सागरावर. चैतन्य सागरावर राहतात. उत्पन्न कुठून झाले? चैतन्यात. चैतन्यातून उत्पन्न झाले. आणि फेस बुडबुडे तरंग रूपी अनंत देह ज्यावेळेस विलय पावतात, कशात विलय पावतात? त्या अनंत चैतन्य सागरात. अनंत चैतन्य सागरात. कोण जन्मले हो मेले आधी विचारावे भले. मग कुणाचा जन्म झाला आणि कुणाचा मृत्यू झाला का? कुणाचा मृत्यू झाला आणि कुणाचा जन्म झाला? कोण जन्मले हो मेले आधी विचारावे भले. का देह मेला का आत्मा मेला, सांगा कैसा विचार झाला? कोण जन्मला आणि कोण मेलं इथं? जय गुरुदेव. कोणीच जन्मलं नाही, कोणीच मेलं नाही. जय गुरुदेव. हा ही चैतन्याची लीला आहे. या शिव स्वरूपाची लीला आहे. आत्मस्वरूपाची लीला आहे. आपल्या लीलेने तो विश्वरूप झाला. आपल्या लीलेने तो तरंग फेस बुडबुडे या नामरूपात आला आणि त्या चैतन्य सागरावर काही काळ तरंगू लागला आणि काही काळानंतर तो त्या चैतन्य सागरामध्ये लय झाला. मग वास्तव काय आहे? वास्तव काय आहे? जय गुरुदेव. वास्तव चैतन्यच एक आहे. चैतन्यच एक आहे. हा चैतन्य सागर म्हणजे पाणी. त्याच्यावर फेस बुडबुडे तरंग म्हणजे काय? त्याचं स्वरूप काय? फेस शिवस्वरूप. बुडबुडे शिवस्वरूप आहेत. हे अनंत ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडामधले अनंत जीव म्हणजे त्या चैतन्य सागरावरले फेस बुडबुडे तरंग आहेत. ते शिवापेक्षा वेगळे आहेत का? नाही. शिवापेक्षा वेगळे नाहीत. वेगळे नाहीत. ते तयार कुठून झाले? शिवातूनच उत्पन्न झाले नव्हे. शिवच जसं सागरातलं पाणीच बुडबुड्याचा आकार घेतो, तरंगाचा आकार घेतो, फेसाचा आकार घेतो, पाण्यापेक्षाही काही वेगळे आहेत का? नाही. नाही, पाण्यापेक्षा वेगळे कसं राहतील? वेगळे नाहीत. पण नाम रूपानं आपण एकाला फेस म्हणतो, एकाला बुडबुडे म्हणतो, एकाला तरंग म्हणतो. पण त्या सागरातल्या पाण्याचीच ते रूप आहेत आणि शेवटी त्या सागरातच लय होतात. तसं हे निर्गुणी निर्गुण, सगुणी सगुण, त्रिगुणी त्रिगुण अनंत जीव, काही मुंगीच्या आकाराचे, काही हातीच्या आकाराचे, काही जिराफच्या आकाराचे, काही अमिबाच्या आकाराचे, काही सूक्ष्म सूक्ष्म कीटकाच्या आकाराचे, काही वृक्षाच्या आकारात, काही जडाच्या आकारात, काही चैतन्याच्या आकारात हे विश्व, समस्त विश्व तो चैतन्य रूपी आमचा आत्माच विश्वरूपानं नटला आणि कशाच्या आधारावर राहू लागला? हा हे समस्त देह कशाच्या आधारावर आहेत? कशात राहतात? कशात राहतात हे समस्त देह? सागरात. जय गुरुदेव. चैतन्य सागरात राहतात आणि शेवटी चैतन्य सागरात विलीन होतात. मग हे सर्व उत्पन्न होणारा, राहणारा आणि लय पावणारा कोण आहे? कोण आहे? शिव आहे. हे काय आहे? अल्टिमेट ट्रूथ. हे काय आहे? अंतिम सत्य. हे काय आहे? सर्व उपनिषदाचं, वेदाचं, वेदांताचं, सिद्धांताचं, शिवागमाचं सार तत्व तुम्ही आहात. इथे कुणाचा जन्म झाला का? बुडबुड्याचा, तरंगाचा, फेसाचा जन्म झाला का आणि मृत्यू झाला का? ही त्या चैतन्य सागराची लीला आहे.
तोच विश्वरूपात अनंत देहाच्या रूपात येतो, इथे नांदतो आणि काही काळानंतर आपल्या मूळ स्वरूपाला जातो. समजलं? तज्जलान इति शांत उपाशित. हे वाक्य सांगतं ते ब्रह्म म्हणजे तुम्हीच आहात. ते ब्रह्म विकसित होतं, विश्वरूप होतं आणि ते लय पावतं हे जाणून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. इति शांत उपाशित. तुम्ही शांत व्हा, समजून घ्या. मी करतो, मी जन्मलो, मी मरतो, मला सुख झालं, मला दुःख झालं, मला तहान लागली, भूक लागली, माझा मान झाला, माझा अपमान झाला. अरे मानवांनो, या देहभावातून तुम्ही बाहेर या आणि तज्जलान या वाक्याला समजून घ्या. इति शांत उपाशिताहा. तुम्ही शांत व्हा, गुरुचं वचन समजून घ्या आणि या विश्वाचं रहस्य, या तुमच्या देहाचं रहस्य तुम्ही समजून घ्या आणि गुरुच्या वाक्याप्रमाणे इष्टलिंग पूजा करत असताना ज्या लिंगाची पूजा करत आहे ते लिंग म्हणजे माझा आत्मा आहे आणि जो देह त्याची पूजा करत आहे तोही माझा आत्माच आहे. पूजा करण्याची प्रक्रिया शिवरूप, पूजा करणारा शिवरूप, हातावरलं इष्टलिंग शिवरूप, पूजेसाठी अभिषेकासाठी आणलेलं जल शिवरूप, भस्म शिवरूप, बिल्वपत्र शिवरूप. पूजा करीशी, पूजा घेशी, देव फक्त तूची आहेशी. येते मी कोण आहे दूजा, अवघा तूची वर्षभ ध्वजा. आम्हाला पूजा कशी करायची आहे? इति शांत उपाशितः. शांत होऊन विचार करून उपासना करायची आहे. पूजा करणार चैतन्य शिव आहे. पूजा करून घेणार चैतन्य शिव आहे. प्रवचन सांगणार चैतन्य शिव आहे. प्रवचन ऐकणार चैतन्य शिव आहे. प्रवचनातील प्रत्येक शब्द प्रकट होणारा शब्द काय आहे? प्रकट होणारा शब्द काय आहे? काय आहे? शिवच आहे. शिवच आहे. या चैतन्य सागरामधल्या या लाटा तरंग फेस बुडबुड्या रूपी हे विश्व आहे. त्या दिग्दर्शकाचं हे रंगमंच आहे. हे विश्वरूपी रंगमंच आहे. विश्वरूपी रंगमंचावरील आम्ही या नाटकातील सर्व पात्र आहोत आणि त्या दिग्दर्शकानं आम्हाला भूमिका दिलेली आहे. कुणाला डॉक्टरची भूमिका दिलेली आहे, कुणाला इंजिनियरची भूमिका दिलेली आहे, कुणाला शिक्षकाची भूमिका दिलेली आहे, कुणाला गुरुची भूमिका दिलेली आहे, कुणाला शिष्याची भूमिका दिलेली आहे. या सर्व भूमिका करत असताना चित्रपटामधील कलाकार जीव ओतून काम करतात. नवरा बायकोचा रोल करत असताना पाहणाऱ्याला वाटतं यांचं एकमेकावर किती प्रेम आहे, पण त्या दोघा नवरा बायकोला चित्रपटाचा अभिनय करणाऱ्याला काय माहित असतं? बोला, काय माहित असतं? सांगता येईल आपल्याला? वास्तव माहित असतं. म्हणजे काय वास्तव आहे? वास्तव काय आहे? काही सांगता येईल? वास्तव काय आहे सांगता येईल? हे खोटं आहे असं त्यांना सांगता येईल. हा, ही पत्नी आणि मी पती हे रोल आहे आणि कुठपर्यंतचा रोल आहे? चित्रपट संपेपर्यंतचा रोल आहे. ही पत्नी खरी नाही, हा पतीही खरा नाही, हा आमच्या दोघाचा अभिनय आहे आणि तो दिग्दर्शकानं डायरेक्टरनं सांगितलेला आमचा अभिनय आहे
आणि हा अभिनय आम्ही करत आहोत. आणि चित्रपट संपल्यानंतर पत्नीचा रोल जर मधीच संपला आणि तिला मृत्यू आला तर त्या चित्रपटातल्या पतीला दुःख होतं का? होतं का? नाही. पतीचा मृत्यू झाला तर त्या चित्रपटातल्या पत्नीला दुःख होतं का? नाही होत. चित्रपटातली मुलांचा मध्येच मृत्यू झाला तर त्या कलाकारांना दुःख होतं का? कलेत असेपर्यंत होत. कलेत असेपर्यंतही त्यांना जाणीव असते की हा चित्रपट आहे आणि ह्या चित्रपटात दिग्दर्शकानं आम्हाला अभिनयाचा रोल दिलेला आहे. इथली पत्नी चित्रपटातलं एक दिग्दर्शकाच्या विचारातून प्रकट झालेलं रूप आहे. ही मुलं आवाज येत नाही. येतोय का आवाज? येतोय आवाज, येतोय. ओम हा. नमः शिवाय. दिग्दर्शकानं आम्हाला दिलेली भूमिका आहे, पण आम्ही या विश्वरूपी रंगमंचावरील कलाकार आहोत. आम्हाला दिग्दर्शकानं शिव परब्रह्म परशिव परमात्म्यानं भूमिका दिलेली आहे. आम्ही कुणाचे तरी पती आहोत, कुणाची तरी पत्नी आहोत, कुणाची तरी मुलं आहोत, पण आम्ही या भूमिकेशी इतकं एकरूप झालेलो आहोत की आम्ही कलाकार आहोत. या शिव परमात्म्यानं दिलेली भूमिका आम्ही निभावत आहोत. हे आम्ही काय जागेलो? आम्ही विसरून गेलो आणि या संसार रूपी चित्रपटामध्ये इतके तन्मय झालो की आम्ही शपथ खाऊ लागलो की 7 जन्म मी तुझा सोबती राहीन, तू माझी सोबती राहशील. आम्ही एकरूप होऊन शपथ घेतो की नाही? पण वास्तव काय? 2 ओंडक्याची भेट झाली सागरी. 2 ओंडके आले वाहत वाहत आणि त्यांची भेट झाली आणि ते दोघाला म्हणू लागले आपण दोघं संगच राहायचं, एकोणेकाला सोडून राहायचंच नाही. आणि असा संकल्प करून ते दोघं वाहू लागले. 2 ओंडक्याची भेट झाली सागरी, एक लाट तोडी दोघाशी पुन्हा भेट नाही संसारी. आणि एक लाट आली मृत्यूरूपी आणि त्या लाटेनं दोघाला दोन्हीकडे करून टाकलं. पुन्हा त्या 2 ओंडक्याची भेट होईल का? होईल का? नाही होणार. होणार नाही. आम्ही हा प्रपंच ही विश्व परमात्म्यानं परशिव परब्रह्म या पतीच्या रूपात, या पत्नीच्या रूपात, या मुलांच्या रूपात तोच नटला आहे, तोच लीला करत आहे, तोच दिग्दर्शक आहे, तोच कलाकार झालेला आहे आणि तोच कला करत आहे. हे सत्य आम्ही विसरलो आणि आम्ही खरंच समजून बसलो आणि आमचा जन्म खरा समजू लागलो, मृत्यू खरा समजू लागलो आणि सुख आणि दुःख हे भोगू लागलो. पण ज्या दिवशी आम्हाला गुरु कृपेनं ज्ञान होईल, त्या ज्ञानाचा तुमच्या आमच्याकडून अभ्यास होईल की हे विश्व, या विश्वातील सर्व माणसं याच्या रूपानं नटलेला भगवान शिवच आहे. तोच नटराज इथे कलाकृती करत आहे, तोच भूमिका पार पाडत आहे. कुणाची भूमिका संपली तिथं तोच बाहेर जात आहे, तोच पुन्हा जन्म घेत आहे, तोच मृत्यू होत आहे, त्याचाच मृत्यू होत आहे. हे चैतन्य सागरावरील ठेस तरंग बुडबुड्यासारखी ही लीला आहे. ही भावना ठेवून आम्ही शिवपूजा केली पाहिजे. ही भावना ठेवून आम्ही या विश्वामध्ये, या विश्व रंगमंचावरील आम्ही कलाकार आहोत
आणि चित्रपट संपल्यानंतर आम्हाला मूळ स्वरूपात जायचं आहे. एखादा कलाकार चित्रपटामध्ये राजा झाला, मुख्यमंत्री झाला, चित्रपटामध्ये चित्रपट संपल्यानंतर त्याला त्या विधानसभेत कुणी येऊ देईल का हो? मुख्यमंत्री म्हणून येऊ देईल का? नाही नाही. अहो, चित्रपटामध्ये तो मुख्यमंत्री होता, लाल दिव्याची गाडी होती, मागे पोलिसच्या गाड्या होत्या, सगळं होत्या. आणि तो जर भावना करू लागला मी मुख्यमंत्रीच आहे, मला विधानसभेत येऊ द्या, येऊ देतील का? येऊ देणार. येऊ देतील का? येऊ देणार नाहीत. का येऊ देणार नाहीत? चित्रपटातील मुख्यमंत्री आहेस, बर, चित्रपटामधल्या एखाद्या कलाकारानं भिकाऱ्याचा रोल केला, तो गडगंज श्रीमंत आहे आणि भिकाऱ्याचा रोल केला आणि त्या रोल मध्ये एवढा एकरूप झाला आणि चित्रपट संपल्यानंतर म्हणू लागला मी चांगले कपडे घालणार नाही, मी भिकारी आहे म्हणू लागला, तर ते खरं राहील का? नाही राहणार. खरं राहणार नाही. ती भिकाऱ्याची भूमिका आहे, मुख्यमंत्र्याची भूमिका आहे, राजाची भूमिका आहे, प्रेमिकेची भूमिका आहे, प्रेम करणाऱ्याची भूमिका आहे. भूमिका संपलं की तिथं आपलं वास्तव्य काही राहणार नाही. ही अभिनयाचा बोध आपल्यासाठी काय सांगतो, सांगता येईल कुणाला? हा अभिनयाचा बोध आपल्याला काय आठवण करून देतो? त्या संसारामध्ये चिटकून न राहतात, फक्त दर्शकाची भूमिका घेऊन तटस्थ पाहत राहणे. पाहत राहणे म्हणजे आमची बायको, लेकरं, आई, वडील हे कोण आहेत सगळे? शेजारी पाजारी हे कोण आहेत सगळे? सांगता येईल कुणाला? ह्या रंग सर्व शिवच ह्या सगळ्या रूपाच्या नटानं तो नटराज नटलेला आहे. आत्मशक्ती विकाशेन शिवो विश्वात्मना स्थिता. जसं त्या सागरावर बुडबुडे तरंग लाटा फेस वेगवेगळे नाम रूप घेऊन आकार धारण करतात, तसं पत्नीच्या रूपानं तो परमात्माच नटलेला आहे. पत्नीची भूमिका करत आहे, मुलाची भूमिका करत आहे, आईची भूमिका करत आहे, वडिलाची भूमिका करत आहे, शेजाऱ्याची भूमिका करत आहे. आणि हा त्याचा हे रंगमंच आहे आणि रंगमंचावरील त्याची कलाकृती चालू आहे. इथं पडदाही तोच आहे, इथं चित्रपटाचा पडदाही तोच आहे. पडद्यावरील चित्रपटातल्या कलाकाराची भूमिका करणाराही तोच आहे. त्या पडद्यावरील नदी, डोंगर, समुद्र तोच आहे. त्या पडद्यावरील विविध शहराच्या रूपानं नटलेला तोच आहे. पडद्यावर ला सूर्यप्रकाश तोच आहे, पडद्यावरला पाऊस तोच आहे. एकच परमात्मा त्रिलोक्य संपदा लेख्य समूलेखन भितये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. तोच या त्रिलोक्याच्या संपदेच्या रूपानं नटलेला आहे. त्याच्याशिवाय इथं दुसरं कोणीही नाही. पडदा तोच आहे, कलाकार तोच आहे, भूमिका निभावणारा तोच आहे, डायरेक्टर तोच आहे, सर्व काही तोच आहे. हे जाणून तज्जलान इति शांत उपासिता. हे आम्ही जाणून घेऊन काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? शांत उपासिता हे पद काय सांगता आम्हाला?
तज्जलान आचरण ई आचरण हा केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? सर्वांमध्ये मीच आहे. इति शांत उपासिता, हे जाणून तुम्ही शांत झालं पाहिजे. परमात्मा कसा आहे? त्याचं स्वरूप कसं आहे? तो शांत स्वरूप आहे, अगाध शांतीनं भरलेला आहे. मग आम्ही कसं झालं पाहिजे? आम्ही पण तज्जलान शांत स्वरूप झालं पाहिजे. शांत स्वरूप झालं पाहिजे. तज्जलान इति शांत उपासिता, आम्ही शांत झालं पाहिजे. स्नान करत असताना सकाळी उठल्याबरोबर परमात्मा रूपी गुरु माऊली उठलेले आहेत, उठून बसलेले आहेत, शिवाय नमः म्हणत आहेत की सर्व गुरु म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजे गुरु, गुरु म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे शिव, ह्याच्यात अभिन्न आहेत, हे वेगळेच नाहीत. पुन्हा ब्रश करताना इष्टलिंगाला अर्पण करून, अर्पण करणारा कोण आणि इष्टलिंग कोण? कोण? इष्टलिंग. अर्पण करणारा शिव, आत्मा म्हणजे शिव, शिव आणि आत्मा वेगळा नाही. हा, अर्पण करणारा तोच आणि इष्टलिंगही तोच. इति शांत उपासिता, तुम्ही पेस्ट लावलं ब्रशवर आणि ते ईश्वराला अर्पण करताना मी करतो असा न भाव ठेवता, अर्पण करणारा तोच आणि अर्पण करून घेणारा तोच. स्नानाला जल इष्टलिंगाला अर्पण करताना अर्पण करणारा तोच आणि अर्पण करून घेणारा तोच. शिवाय नमः. तांब्यावर पाणी इष्टलिंगाला अर्पण केलं, ते अर्पण करणारा मीच आहे आणि अर्पण करून घेणारा मीच आहे या भावनेनं. पुन्हा पूजेला बसल्यावर भस्मही मीच आहे आणि धारण करणाराही मीच आहे. अभिषेकासाठीच जलरूप मीच आहे आणि अभिषेक ज्याचा होतोय तो लिंग मीच आहे. पत्रही मीच आहे आणि ज्याच्यावर अर्पण करतोय तोही मीच आहे. पूजा करशी पूजा घेशी देव भक्त तुझी आहेशी. येते मी कोण आहे तुझ्या अवघा तुझी वर्षभ दोजा. बिल्वपत्र आदी सर्व स्वतः तुझी महादेव. पूजा झाली, स्वयंपाक करणाऱ्यातलं चैतन्य कोण आहे? स्वयंपाक करणाऱ्यातलं चैतन्य कोण आहे आणि जेवणाऱ्यातलं चैतन्य कोण आहे? स्वयंपाक करणाऱ्यातलं चैतन्य शिव आहे आणि जेवणाऱ्यातलं सुद्धा चैतन्य शिवच आहे. मग तुम्ही म्हणता का मी स्वयंपाक करू लागले म्हणून खाऊ लागलो, नाही तर खायला मिळत होतं का तुम्हाला? 4 दिवस जाऊ द्या माहेरला, का खाता बघू, म्हणता की नाही? म्हणता की नाही? राग करू नका बोला, रात्रंदिवस विवेकाला. आम्ही अहंकारातून म्हणतो मी स्वयंपाक करते म्हणून तुमचं पोट भरत आहे, 4 दिवस जाऊ द्या माहेरला, काय खाताव बघा. त्यावेळेस आमची भावना काय असते? स्वयंपाक करणाऱ्यावर आम्ही उपकार करत आहोत, जेवणाऱ्यावर आम्ही उपकार करत आहोत, ही भावना असते का नाही? आमची भावना काय असली पाहिजे? स्वयंपाक करणाराही शिव आहे आणि स्वयंपाक केलेला खाणारा, प्रसाद खाणारा कोण आहे? कोण शिवच आहे? आहे, शिवच आहे प्रसाद. शिवच आहे. तुम्ही व्यापार करता, व्यापारावर बसलेले, गल्ल्यावर बसलेले तुम्ही आहात. येणारा ग्राहक कोण आहे? येणारा ग्राहक पण शिवच आहे. शिवच आहे. या भावनेनं जर तुम्ही त्या ग्राहकासोबत व्यवहार केला तर त्या ग्राहकाची लूट होईल का? होईल का?
त्या ग्राहकाची लूट होणार नाही, कारण तो शिवच आहे होणार. म्हणून. तुम्ही तहसील मध्ये आहात, एका उच्च पदस्थ खुर्चीवर आहात आणि कागदपत्र काढण्यासाठी फाटक्या कपड्यातला शेतकरी आलेला आहे. त्यावेळेस तुम्ही त्या फाटक्या कपड्यातल्या शेतकऱ्याकडे काय म्हणून पाहाल आणि त्याचं काय म्हणून काम कराल? त्याच्याकडे शिव म्हणूनच पाहाल आणि त्याचं काम पण शिव म्हणूनच करायला पाहिजे, केलं पाहिजे. शासनाने दिलेल्या पगारीत कराल का त्याच्याकडून अजून पैसे मागाल सही करण्यासाठी? शासनाने दिलेल्या पगारातच काम केलं पाहिजे. काम केलं तर मग हे दिवसभरातलं तुमचं काम काय होईल? दिवसभराचं कामच शिवच होईल. शिवपूजा होईल. तज्जलान इति शांत उपासिता हा विचार ते ब्रह्मच विश्वरूप झालेलं आहे. सर्व प्राणी मात्रामध्ये नटलेलं आहे. सर्व कलाकाराच्या रूपानं या रंगमंचावरलं तो माझा शिवच आहे आणि मी त्याला ओळखलं पाहिजे. मी त्याची दिवसभराच्या व्यवहारातून माझ्याकडून त्याची काय झाली पाहिजे? पूजा झाली पाहिजे. एवढा सोपा सिद्धांत कोणत्या तर शास्त्रात आहे का? आहे का? किती सोपं आहे. स्वयंपाक करताना खाणारा शिव आहे ही भावना करणं किती खर्च लागतो? किती खर्च लागतो? काही खर्च येतो का? नाही, त्याला खर्च येत नाही, पण तिथं शुद्ध भाव पाहिजे, त्यावेळेसच वाटेल ना आपण शिव आहेत स्वयंपाक करताना. आपला भाव जर मग शुद्ध असेल तर शुद्ध म्हणजे आपल्या मनात संकल्प विकल्प येतात तिथं. आणि आपल्याला ज्या वेळेस उठल्या सत्संग कशासाठी आहे? आपलं चित्त शुद्ध होण्याकरता, बुद्धी शुद्ध आता होण्याकरता. चित्त शुद्ध, आता सत्संगात तुम्ही गुरुमुखानं श्रवण करून चित्त शुद्ध झाल्यावर स्वयंपाक कसा करणार तुम्ही? शुद्धच स्वयंपाकात शुद्धताची येईल ना. सकाळी आपण गुरुमाऊलीकडून हे ऐकल्यास ओम नमः तुम्ही शुद्ध भावनेनं मी ज्याच्यासाठी स्वयंपाक करत आहे तो शिव स्वरूप आहे. स्वयंपाकाचे पदार्थ काय आहेत? शिव स्वरूप आहे. स्वयंपाक करणारा शिव स्वरूप आहे आणि खाणारेही शिव स्वरूप आहेत. या भावनेतून केलेला स्वयंपाक काय होतो? या शिवच आहे. भावनेतून शिवपूजा होतो. तो स्वयंपाक राहणार नाही, शिवपूजा होतो. तो व्यापार राहणार नाही, ती शिवपूजा होते. ती नोकरी राहणार नाही, ती शिवपूजा होते. शेतीमध्ये तुम्ही पिकवताना एक वाऊर घरच्या पुरतं खाताना म्हणतो, एक वाऊर मी तर फवारणार नाही, रासायनिक खत घालणार नाही, कारण माझ्या घरच्या लोकांना विषमुक्त अन्न खायला मिळालं पाहिजे. आणि बाकीचं 9 एकर तुम्ही फवारण्या करून पेरता, खात घालता आणि ते बाजारात विकायचं आहे म्हणता. यावेळेस तुमची शेती शिवपूजा होईल का? होणार नाही महाराज त्यावेळेस. का होणार नाही? कारण तिथं हे आलं आपल्या करता म्हणजे नाही फवारलेलं खायचं आणि दुसऱ्यांना पैसा येणार आहे म्हणून फवारलेलं म्हणजे चांगलं धान्य येतंय म्हणून ते पैसा करता फवारतात. नत्व आलं नाही तर इथं मी आणि माझे लोक विषमुक्त खाऊन निरोगी राहिले पाहिजेत आणि विश्वातील लोक मला पैसे मिळाले पाहिजेत, त्यांना रोग का होईना ते मरणात का, अशी जर भावना ठेवून आम्ही 3 टाइम स्नान पूजा करून शेती केली तर ती पूजा होईल का? होईल का? होणार नाही पूजा. होणार नाही. करीन मी शेती गुरुपूजेसाठी, करीन मी व्यापार गुरुपूजेसाठी, करीन मी नोकरी गुरुपूजेसाठी, करीन मी स्वयंपाक गुरुपूजेसाठी.
प्रत्येक क्रिया शुद्ध झाली पाहिजे आणि अशी क्रिया जर शुद्ध झाली तर उठल्यापासून झोपेपर्यंतची सर्व क्रिया राहणार नाही, ती शिवपूजा होईल आणि तुमचं जीवन आनंदमय होईल. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनियोजा श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.